स्वयंपूर्ण गोवा ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही लिगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंटाच्यो ज्यो सर्विसीस आहा त्यो तुमच्या मुखार मांडटले. सो पयलो म्हणल्यार आमचो मोटो जो आसा, नो मोर नो लेस बट जस्ट एक्झॅक्ट. म्हणजे गिरायक जे आसा ताका कमी मेळपाक जायना, जो ट्रेडर आसा त्याचो चड माल वचपाक जायना. सो जस्ट एक्झॅक्ट. सो खंयच्याय ट्रान्झॅक्शनान जेन्ना बायर एंड सेलराचें जें ट्रान्झॅक्शन जाता त्या ट्रान्झॅक्शनान कोणाचें लुकसाण जावपाक जायना, हो मोटो घेवन डिपार्टमेंट काम करता. नेक्स्ट. सो लिगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंट जे आसा हे 2 भागांनी डिवायड जाल्लें आसा. एक वेट्स एंड मेजर्स आनी दुसरें म्हणटा ते पॅकेज कॉमोडिटी. आतां ह्यो ज्यो आमच्यो सर्विसीस आहा डिपार्टमेंट लिगल मेट्रोलॉजीच्यो, त्यो सर्वीस ज्यो आहा ज्यो गोवा ऑनलायन जो सिंगल विंडो पोर्टल आसा गोंय सरकाराचो, ताचेर ह्यो सगळ्यो ऑनलायन अवेलेबल आसा. आमी डिटेल्स पळोवया आतां सर्विसीसांच्यो. पयले म्हणटा ती व्हेरिफिकेशन एंड स्टॅम्पिंग ऑफ वेट्स एंड मेजर्स. मागीर लायसन्स टू मॅन्युफॅक्चर वेट्स एंड मेजर्स एंड इट्स रिन्युअल, लायसन्स टू डीलर ऑफ वेट्स एंड मेजर्स एंड इट्स रिन्युअल, एंड लायसन्स टू रिपेअर ऑफ वेट्स एंड मेजर एंड इट्स रिन्युअल. आनी लास्ट म्हणटा ती जाचेर आमी चड फोकस करतले ते रजिस्ट्रेशन एज मॅन्युफॅक्चरर पॅकर इम्पोर्टर ऑफ पॅकेज कॉमोडिटीज. चला नेक्स्ट स्लायड. ओके, हे जे आसा हे डिफरंट टायप्स ऑफ वेट्स एंड मेजर्स आसा. 2 स्लायडी आसा. नेक्स्ट स्लायड. ओके, प्रिवियस. हे दोनूय स्लायडींनी आमी डिफरंट टायप्स ऑफ वेट्स एंड मेजर्स ज्यो कमर्शियल ट्रान्झॅक्शनान यूज करूं शकता, स्टँडर्ड वेट्स एंड मेजर्स हे आमी दाखयल्ले आसा. सो तुमी जे पॅकेज कॉमोडिटीन इनवॉल्ड आसा, पॅकिंग करतात, बाय वेट करतात, बाय वॉल्यूम करतात, सो तांच्यांनी तुमच्या रिक्वायरमेंटा प्रमाणे हातूंतले वेट्स एंड मेजर्स घेवपाचे आनी ते यूज करपाचे. ओके, हे सगळे वेट्स एंड मेजर आहा तुमच्या रिक्वायरमेंटा प्रमाणे तुमी ते घेवपाक शकता आनी ते यूज करपाक शकता. आतां डिपार्टमेंटाचो रोल कितें आसा ह्या वेट्स एंड मेजरान? तर हे जे वेट्स एंड मेजर आसा ताका पिरियडीक व्हेरिफिकेशन आसता. जे लायटी वयले वेट्स एंड मेजर्स आसता तांकां आमी एका वर्सान व्हेरिफिकेशन करता, आनी जे मेकॅनिकल आसा जशे की काउंटर स्केल्स आसता, कास्ट आयर्न वेट्स आसता, तांचे आमी 2 वर्सांनी व्हेरिफिकेशन करता. सो व्हेरिफिकेशन म्हणल्यार कितें बेजिकली, खंयची वस्त जेन्ना आमी यूज करता, कंटिन्युअसली मशीन यूज करता, तर ताका वेर एंड टेर येता, त्याची एक्युरेसी हालता. सो आमचे जे रिपेरर्स आसता ते हे मशिनांची एक्युरेसी सेट करता आनी आमी ते आमची सर्टिफिकेट इश्यू करता व्हेरीफाय करून मशीन. ओके, दिस इज हाऊ वी कॅरी आउट द व्हेरिफिकेशन ऑफ वेट्स एंड मेजर्स. आतां एकदा सर्टिफिकेट इश्यू केली की ही सर्टिफिकेट पळया तुमी, सर्टिफिकेट आसा आमी डिस्प्ले केला एक, तशी आमी सर्टिफिकेट इश्यू करता. एकदा सर्टिफिकेट इश्यू केली डिपार्टमेंटान, मागीर तुमी कितें करपाक जाय, जांचो परमनंट बिझनेस आसा तांच्यांनी ज्या जाग्यार जे वेइंग इन्स्ट्रुमेंट यूज करता त्या जाग्यार ती सर्टिफिकेट डिस्प्ले करपाक जाय. सपोज तुमी खंयच्या एक्झिबिशनाक गेले वेट्स एंड मेजर घेवन, जर तुमी तुमच्या बरोबर ती सर्टिफिकेट घेवन वचपाक जाय. तिसरें म्हणटात ते आमी व्हेइकल टँक व्हेरीफाय करतात, तशें टॅक्सिमेटरूय करतात. सो तांच्यांनी ती सर्टिफिकेट आपले बरोबर गाडयेन दवरपाक जाय. ओके, नेक्स्ट. ओके, आमची दुसरे सर्विसीस आहा ह्यो ऑनलायन अवेलेबल आसा, जशे की लायसन्स टू मॅन्युफॅक्चर डीलर रिपेअर ऑफ वेट्स एंड मेजर्स. सो खंयचे वेट्स एंड मेजर जर मॅन्युफॅक्चर करतलो कोण, जावं विकतलो जावं रिपेअर करतलो, जाल्यार तेंच्यांनी डिपार्टमेंटा कडल्यान लायसन्स घेवपाची गरज आसा. ही जी सर्वीस आसा ही ऑनलायन अवेलेबल आसा आनी फीज आमी तुमकां दाखयल्ली आसा. इट इज वॅलीड फॉर 1 year. सो 1 year ताचे रिन्युअल आसता, एवरी इयर ते रिन्युअल आसता सर्टिफिकेटीचे. ओके, नेक्स्ट स्लायड. ओके, आतां चड डिस्कशन करतले आमी ते हाचेर रजिस्ट्रेशन एज मॅन्युफॅक्चरर पॅकर इम्पोर्टर ऑफ पॅकेज कॉमोडिटी. ओके, नेक्स्ट. तर पॅकेज कॉमोडिटी म्हणल्यार कितें, तर खंयचेय पॅकेज जेन्ना तुमी पॅक करता आनी सिल्ड करता, सपोज एक फरसाण घेया जावं मसालो घेया तुमचो, जर तेन्ना तुमचे गिरायक जे आसता, कंज्युमर जो आसता तो तुमच्या मुखार आसना. सो यू आर पॅकिंग दॅट पॅकेज इन एबसेन्स ऑफ द कंज्युमर. सो ताका लागून कांय जाण मॅन्डेटरी आहा, थोडी तांचेर डिक्लेरेशन जे आसा ते लेबल पळयता तुमी, त्या लेबलाचेर डिक्लेरेशन्स दिवपाक जाय. तर कितें आसपाक जाय ताचेर, कोणी प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर केला, केन्ना केला, ताची MRP कितें आसा, आनी नेट क्वॉन्टिटी कितली आसा, जावं कस्टमर केअर डिटेल्स घालपाक जाय ताचेर. ह्यो सगळ्यो डिटेल्स त्या लेबलाचेर येवपाक जाय. आमी इन डिटेल्स हे सगळे डिक्लेरेशनाचेर तुमकां एक्सप्लेन करतले मुखावेले स्लायडींनी. ओके, आतां हे डिफरंट पॅकेजीस आसा जे पॅकर्स रजिस्ट्रेशन घेतात. नेक्स्ट. आतां हे कोणी पॅकर्स रजिस्ट्रेशन घेवपाक जाय, पयले सुवातेर म्हणटात ते जो कोण आपूण मॅन्युफॅक्चर करता प्रॉडक्ट आनी तो पॅक करता, तांच्यांनी हे पॅकर्स रजिस्ट्रेशन घेवपाक जाय. जशें की तुमी मसालो करतात, फरसाण करतात, लोणचें करतात, जावं व्हडली फॅक्टरी आसा गोंयांत, IFB आसा, वॉशिंग मशीन्स करतात, रेफ्रिजरेटर्स करतात, AC करतात, सोरो पॅक करतात, व्हडल्यो व्हडल्यो फॅक्टरी आसा गोंयांत सोऱ्याच्यो,
तशेंच सॉफ्ट ड्रिंक करतात, पेप्सी, कोको कोला, ब्रेड करतात, टिश्यू पेपर करता, हांच्यांनी हे लायसन्स घेवपाक जाय. जे मॅन्युफॅक्चर स्वताचो मॅन्युफॅक्चर प्रॉडक्ट करता आनी जे पॅक करता तांच्यांनी हे लायसन्स घेवपाक जाय. दुसरे सुवातेर थर्ड पार्टी पॅकर. आतां थर्ड पार्टी पॅकर म्हळ्यार कोण? आतां नेस्ले आसा न्ही, मावळिंगे आसा, आमचे उसगांव आसा फॅक्टरी. सो नेस्ले आपले सगळे प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करता, बट थोडे प्रॉडक्ट ते पॅक करिनात, थोडे प्रॉडक्ट ते थर्ड पार्टीक पॅक करपाक दिता. इन दॅट केस जो थर्ड पार्टी पॅकर आसा न्ही तांकां हें रजिस्ट्रेशन घेवपाचें गरज आसा. ओके. आनी तिसरे सुवातेर ट्रेडर आसता जे बल्क क्वॉन्टिटीन ड्राय फ्रुट्स हाडटात, जावं चॉकलेट्स हाडटात, तुगेले चिप्स हाडटात. ओके. हे प्रॉडक्ट घेतात ते बल्क क्वॉन्टिटीन धाकटी पॅकेजीस करून ते विकतात. 100 ग्रॅमाची, 200 ग्रॅमाची, 500 ग्रॅमाची ही पॅकेजीस करून ते विकतात. सो तांकांय बीन हे पॅकर्स रजिस्ट्रेशन घेवपाचें गरज आसा. हांव परत एकदां रिपीट करतां. पयले सुवातेर जो स्वता आपलो प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करता आनी पॅक करता तांच्यांनी पॅकर्स रजिस्ट्रेशन घेवपाक जाय. दुसरे सुवातेर जो थर्ड पार्टी पॅकर आहा, ऑन बिहाफ ऑफ द कंपनी जो थर्ड पार्टी पॅक करता तांच्यांनी हे पॅकर्स रजिस्ट्रेशन घेवपाक जाय. आनी तिसरो म्हणटा तो ट्रेडर जो बल्क क्वॉन्टिटीन माल भायल्यान घेवन येता, दुसरे कडल्यान घेता आनी आपले लेबल लावन जो पॅक करता तांच्यांनी हे पॅकर्स रजिस्ट्रेशन घेवपाची गरज आसा. नेक्स्ट. आतां हे पॅकर्स रजिस्ट्रेशनाचें इम्पॉर्टन्स कितें, तुमकां कसो फायदो जावंक शकता? एक तर ते कायद्यान बंधनकारक आसा. पॅकर्स रजिस्ट्रेशन लीगल मेट्रोलॉजी कायद्या अंडर घेवपाक जाय. एकदां पॅकेट कोण पॅक करपाक स्टार्ट केले तांच्यांनी. आनी तुमकां कसो हेचो फायदो जातलो? तर आमी खुबशे फावटी पळयता आमचे सुपर मार्केट्स आसता, डिपार्टमेंटल स्टोर्स आसता, जावं जनरल स्टोर आसतात, ते जर ताचें डिक्लेरेशन सारकें ना, लेबल जर सारकें ना जाल्यार फाटीं फुडें जाता प्रॉडक्ट दवरपाक. सो जेन्ना आमी हे पॅकर्स रजिस्ट्रेशन तुमकां इश्यू करतले तेन्ना तुमचे जे लेबल आसा ते कायद्या प्रमाणे सारकें आसा की ना ते सगळे सारकें करून आमी दितले तुमकां. आनी जेन्ना तुमचे लेबल सारकें जातले आनी तुमी मार्केटिंगाक वतले तांकां तुमकां तेजी खूब एडवांटेज जातली. कित्याक तुमकां फ्री हँड मेळटलो तुमचे प्रॉडक्ट मार्केट करपाक. तुमी सुपर मार्केटान दवरूंक शकता तुमचो प्रॉडक्ट, जनरल स्टोरान दवरूंक शकता, जावं नेबरींग स्टेट आसा थंय तुमी तुमचो प्रॉडक्ट विकूंक शकता. कित्याक कायद्या प्रमाणे तुमचें लेबल सारकें आसतलें. तशेंच ऑनलायन प्लॅटफॉर्म आतां एवेलेबल आसा, जशें एमेझॉन आसा, बाकीचे ऑनलायन प्लॅटफॉर्म आसा, थंय तुमी तुमचो प्रॉडक्ट मार्केटींग करपाक मेळटलो तुमकां. सो हातूंत तुमकां इट वील बी अ विन विन सिच्युएशन फॉर यू. म्हणून आमी डिपार्टमेंट स्ट्रेस करता की जे आमचे सेल्फ हेल्प ग्रूप आसा तांच्यांनी हे बेगींतले बेगीन कोण उरल्या सपोज जाल्यार तांच्यांनी हे लायसन काडून घेवचें. ओके. मागीर आमी इम्पोर्टर्स ऑफ पॅकेज कॉमोडिटीज. इम्पोर्टर म्हळ्यार कितें? तर जायत्यो वस्तू आमच्या देशा भितर भायले कंट्रींच्यान येता. सो भायले कंट्रींच्यान जे प्रॉडक्ट हो हाडटात तांच्यांनी हे इम्पोर्टर लायसन घेवपाचें गरजेचें आसा. कित्याक तर आमच्या देशाचो जो कायदो आसा आनी दुसऱ्या देशाचो कायदो आसा तातूंत खूब फरक आसा. सो जे इम्पोर्ट करता आमी प्रॉडक्ट तांचेर जे लेबल येता ते आमच्या देशाच्या कायद्या प्रमाणे आसपाक जाय. म्हणून हे इम्पोर्टर लायसन व्हेरी इम्पॉर्टंट आसा. आनी जर इम्पोर्टर लायसन ना जाल्यार कस्टम जे आसा ते माल तांचो इम्पोर्ट करपाक इंडिये भितर घेयनात. सो लिगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंट जे इम्पोर्टर लायसन दिता ते इम्पोर्टेड प्रॉडक्टांक सामकें गरजेचें आसा. सो कोण जर इम्पोर्टर आसा जर इम्पोर्ट करूंक सोदता जाल्यार ते पयलीं आमचें लायसन घेवचें आनी मागीर प्रॉडक्ट इम्पोर्ट करपाक स्टार्ट करचें. कित्याक आमचें लायसन ना जाल्यार कस्टम कशेंच क्लियरन्स दिना इंडिये भितर प्रॉडक्ट हाडपाक. सो हे इम्पॉर्टन्स आहा इम्पोर्टर लायसनाचें. नेक्स्ट. आतां आमी पळोवया हे पॅकर्स रजिस्ट्रेशन जे आसा तेचे एप्लिकेशन प्रोसेस पळोवया. आतां एप्लिकेशन कशें घालपाक मेळटा पळय तें पळोवया. पयलें म्हणल्यार पयले सुवातेर तुमी वचोन गोवा ऑनलायन जो सिंगल विंडो पोर्टल आहा गोंय सरकाराचो ताचेर वचोन रजिस्टर करपाक जाय. ओके. रजिस्टर केलें कितें तुमी तुमची लॉगीन आयडी क्रिएट करपाक जाय, युजर नेम पासवर्ड करपाक जाय तयार आनी मागीर लॉगीन करपाक जाय. लॉगीन केलें कितें मागीर तुमी लिगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंटाचे सर्विसीस आसा त्या सर्विसीसान वचपाक जाय. ह्यो आमची एक लिस्ट आसा त्या लिस्टा भितर आमी एक तांबडे हातून बॉक्सान घातल्या पळय सर्वीस रजिस्ट्रेशन ऑफ मॅन्युफॅक्चर पॅकर इम्पोर्टर ऑफ पॅकेज कॉमोडिटी ते सर्विसीस वचोन तुमचे जे एप्लिकेशन फॉर्म आसा ते फिल करपाक जाय. ओके. नेक्स्ट. मागीर ही जी सर्वीस आसा ही रजिस्ट्रेशन जी आसा दीस इज वन टायम रजिस्ट्रेशन. एक फावटी आमी तुमकां सर्टिफिकेट इश्यू करतले कितें आनी तेची फीज आसतली 500 रुपया. ओन्ली 500 रुपीज फीज आसा ताची. ओके. आनी ताचे डॉक्युमेंट जे आसा ते आमी आतां कितें डॉक्युमेंट जाय पळय ते पळोवया. पयले सुवातेर GST रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मॅन्डेटरी ना ती इट इज ऑप्शनल. सो तुमचे लागीं जर GST रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ना जाल्यार तुमी GST एक सेल्फ डिक्लेरेशन दिवपाक शकता कित्याक यू आर नॉट कमिंग अंडर द परव्यू ऑफ GST रजिस्ट्रेशन. दुसरें म्हणटा तें वॅलीड ID प्रूफ. तातूंत कितें लागता? पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स हे जे वॅलीड ID प्रूफ आहा ते खंयचो तुमी प्रोड्यूस करपाक शकता.
मागीर ट्रेड लायसन, पंचायत एनओसी, ट्रेड शॉप्स एंड इस्टॅब्लिशमेंट लायसन, DRDA रजिस्ट्रेशन आसा, हे सगळे आमी ट्रेड प्रूफ म्हणून घेतात. मागीर ओनरशीप डॉक्युमेंट जशें तुमचे सेल डीड आसा, लीज डीड आसा, जो पंचायत टॅक्स तुमी फारीक करता, हाऊस टॅक्स फारीक करता, ते तुमी प्रोड्यूस करूं शकता. मागीर लिस्ट ऑफ कमोडिटीज टू बी प्रिपॅक्ड. आतां तुमी एक सेल्फ हेल्प ग्रुप आहा न्ही तुमचो, तातूंत तुमी एक 10 प्रॉडक्ट पॅक करता. सपोज लोणचें करतात, पापड करतात, मसालो करतात, गरम मसालो, चिकन मसालो, तुगे डिफरंट टायप्स ऑफ मसालोस. सो हे सगळे कमोडिटीजचे लिस्ट तुमी एक प्रोवायड करपाक जाय. सो लेबल डिटेल्स नेम एंड कंट्री, कंप्लीट एड्रेस ऑफ द मॅन्युफॅक्चरर, पॅकर ऑर इम्पोर्टर. जो कोण मॅन्युफॅक्चर पॅक करता त्याचे डिटेल एड्रेस आसूंक जाय. नेम एंड कंप्लीट एड्रेस ऑफ द मॅन्युफॅक्चरर, पॅकर, इम्पोर्टर. आनी इन केस ऑफ इम्पोर्टेड कमोडिटीज, कंट्री ऑफ ओरिजीन म्हणल्यार खंयचे कंट्रीन तो प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर केल्लो आसा पळय त्याचे डिटेल्स, ते कंट्रीचे डिटेल्स दिवपाक जाय. मागीर कॉमन ऑर जेनेरिक नेम ऑफ द कमोडिटी पॅक इन ए पॅकेज कमोडिटी. कॉमन नेम म्हणल्यार खंयचें जालें, तुमचो गरम मसाला, चिकन मसाला, आमचे फरसाण, हे सगळे जेनेरिक नेम आसा. हे कित्याक इम्पॉर्टंट आसता तर खूब फावटी आमी पळयता पॅकेजीस जी आसता ते डार्क कलरचे आसता आनी भितर कितें प्रॉडक्ट पॅक केला हो कस्टमराक कळना. सो ताका लागून हे कायद्यान मॅन्डेटरी आसा कॉमन जेनेरिक नेम दिवपाचें. मागीर नेट क्वॉन्टिटी कितली आसा हे डिक्लेरेशन दिवपाचें गरजेचें आसा. आनी नेट क्वॉन्टिटी जी डिक्लेअर करता पळय ती स्टँडर्ड युनिट्स ऑफ वेट्स एंड मेजरानूच करपाक जाय. जशें ग्रॅम, किलोग्रॅम, लिटर, मिलीलिटर, सेंटीमीटर, मीटर, हे स्टँडर्ड युनिट्स आहा वेट्स एंड मेजराचे, तातूंत ती क्वॉन्टिटी पॅक करपाक जाय. मागीर मंथ एंड इयर ऑफ मॅन्युफॅक्चरींग पॅकिंग, सो खंयच्या म्हयन्यान आनी वर्सान ते पॅक केला ही डिटेल आसपाक जाय. मागीर ब्रेड, आतां स्लायस ब्रेड येता न्ही ताचेर यूज बाय डेट आसता पळय, ती यूज बाय डेट दिवपाची गरज आसा. जे फूड प्रॉडक्ट आसा ताचेर बेस्ट बिफोर किंवा यूज बाय डेट दिवपाक जाय. तशेंच मागीर मॅक्झिमम रिटेल प्रायस इन्क्लुजीव ऑफ ऑल टॅक्सीस, मॅक्झिमम रिटेल प्रायस इन्क्लुजीव ऑफ ऑल टॅक्सीस दिवपाक जाय. मागीर कस्टमर केअर डिटेल्स, हातूंत कितें येवपाक जाय तर नेम एंड कंप्लीट एड्रेस ऑफ द पर्सन ऑर द ऑफिस वीच कॅन बी कॉन्टॅक्टेड इन केस ऑफ कस्टमर केअर, कस्टमर कंप्लेन. सो नांव आनी पत्तो दिवपाची गरज आसा. ताचे बरोबर फोन नंबर आनी ईमेल एड्रेस जे आसा ते मॅन्डेटरी आसा दिवपाक. मागीर डायमेन्शन्स ऑफ द प्रॉडक्ट. आतां डायमेन्शन्स खंयच्या प्रॉडक्टार दिवपाक जाय. आतां तुमी बेडशीट्स विकतात, सपोज पिलो कवर्स विकतात, जावं माणे विकतात बाजारांत, तर ह्या प्रॉडक्टांचे डायमेन्शन्स दिवपाचे गरजेचे आसा. कित्याक कस्टमर जो आसा ताका ते कळपाक जाय ते प्रॉडक्टाची सायज कितें आसा पळय ती. मागीर लास्ट म्हणटा ते लेटेस्ट एडिशन आहा युनिट सेल प्रायस. आतां पयलें कशें आशिल्लें स्टँडर्ड पॅकेजींग म्हणून आसलें. सो 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, 500 ग्रॅम हे क्वॉन्टिटीनूच पॅकेजीस पॅक करपाक अलावड आशिल्ले. पूण हें जें आसा हो कायद्यान आतां काडून उडयल्लें आसा आनी जो पॅकर मॅन्युफॅक्चरर आसा ताका फ्री हँड दिल्लो आसा गव्हर्मेंटान. कितली क्वॉन्टिटी ते पॅक करपाक शकता प्रोवायडेड दे गीव युनिट सेल प्रायस. तांच्यांनी युनिट सेल प्रायस दिवपाचें मॅन्डेटरी आसा. तुमी आतां 26 ग्रॅम, 80 ग्रॅम, 180 ग्रॅम, 450 ग्रॅम कितले क्वॉन्टिटीची पॅकेजीस पॅक करपाक शकता, पण युनिट सेल प्रायस दिवपाक जाय. आतां युनिट सेल प्रायस कसो दिवपाचो. जर पॅकेज 1 किलो ऑर 1 लिटराचे सकयल आसा जाल्यार युनिट सेल प्रायस आसा तो पर ग्रॅम प्रायस आसपाक जाय. इन केस ऑफ वॉल्यूम इट शूड बी पर ml. रुपीज पर ग्रॅम ऑर पर ml शूड बी डिक्लेअर्ड. आनी जर तुमचो प्रॉडक्ट 1 किलोचे वयर आसा, 2 किलो आहा, 5 किलो आसा, 10 किलो आसा जाल्यार पर kg ऑर पर लिटर प्रायस येवपाक जाय एज युनिट सेल प्रायस. सो दिस इज द लेटेस्ट एडिशन एंड इट इज मॅन्डेटरी. लिस्ट जरी व्हडलें असलें तरी हें कस्टमराच्या फायद्या खातीर केल्लें आसा. सो तुमी हें लिस्ट तयार करून अशें आमचे कडेन लेबल करेक्ट करून घेवचें. ओके. आनी आपलो प्रॉडक्ट मार्केटींग करपाक मुखार व्हरपाक तुमकां हेचो फायदो जातलो.